हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवत आहे मेथीची भाजी. नेहमी एकाच पद्धतीने मेथीची भाजी खाऊन जर का कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करू शकता. ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप चविष्ट लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले आहे. भाजलेले शेंगदाणे मी एका मिक्सर जारमध्ये टाकले. सोबतच मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे टाकून मिक्सरला बारीक करून घेतले आहे. त्यानंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून परत मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता एका कढईत तेल टाकून मी इथे मोहरी, जिरे टाकले आहे. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर मी इथे धुवून चिरून घेतलेली मेथीची भाजी टाकलेली आहे. सोबतच मी 10 मिनिट मुगाची डाळ इथे भिजत ठेवली होती, ती सुद्धा मी इथे ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि पाव चमचा हळद आपण इथे टाकणार आहे. एकदा मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनिट आपण झाकून ठेवणार आहे. 2 मिनिट झाले आहे. चवीनुसार मीठ टाकून आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं मिश्रण ह्यामध्ये ह्यावेळी टाकणार आहे. सोबतच तुम्हाला ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे, तुम्हाला जशी ग्रेव्ही लागत असेल तसं तुम्ही इथे पाणी कमी जास्त ॲड करू शकता. तर 10 मिनिट झालेले आहेत. मी भाजीला लो फ्लेमवर उकळत ठेवलं होतं. आता तुम्ही बघू शकता मुगाची डाळ पण आपली शिजलेली आहे. आता कोथिंबीरने गार्निश करून आपण भाजी सर्व करू शकतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.